तर ह्याच्यामध्ये आळवणी येणार, त्यानंतर लागवडीचा डोस येणार, त्यानंतर आपल्याला फवारणी येणार. ही 3 ट्रीटमेंट आहेत. 3 ट्रीटमेंटमध्ये आपण ही गोष्ट कव्हर करणार आहोत. पहिले 3 ट्रीटमेंट जी आहेत ती लावण व्यवस्थित सेट करण्यासाठी आपण वापरली पाहिजे. तर महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे. तर आज आम्ही ऊसाच्या लावणीच्या प्लॉटमध्ये आहोत. लावण केल्यानंतर आपण 3ऱ्या दिवशी पहिली आळवणी करावी, त्यानंतर 13व्या दिवशी आपण पहिला लागवडीचा डोस हा टाकावा, त्यानंतर लावण करून 20 दिवस झाल्यानंतर आपण पहिली फवारणी घ्यावी. तर ही एक ट्रीटमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये आळवणी येणार, त्यानंतर लागवडीचा डोस येणार, त्यानंतर आपल्याला फवारणी येणार. ही 3 ट्रीटमेंट आहेत. 3 ट्रीटमेंटमध्ये आपण ही गोष्ट कव्हर करणार आहोत. पहिले 3 ट्रीटमेंट जी आहेत ती लावण व्यवस्थित सेट करण्यासाठी आपण वापरली पाहिजे. तर आळवणीनं छान पद्धतीनं रोपा सेट होतात. लागवडीचा डोस मिळाल्यानंतर रोपांमध्ये वाढ छान पद्धतीने होते आणि स्प्रे केल्यानंतर सर्व प्रकारची ग्रोथ जी आहे, वाढ जी आहे ती आपण स्प्रेमधून करू शकतो. तर हा पहिला सेट आहे, हा ट्रीटमेंटचा पहिला सेट आहे. त्याच्यामध्ये आळवणी, लागवडीचा डोस आणि फवारणी ह्या पद्धतीने आम्ही पहिला सेट हा केलेला आहे. पहिली ट्रीटमेंट आम्ही दिलेली आहे. तर दुसरा सेट जो आहे त्याच्यामध्ये पण आम्ही आळवणी, लागवड आणि त्यानंतर फवारणी हे 3 घेणार आहोत. दुसऱ्या सेटमध्ये आम्ही फुटवा कुठल्या पद्धतीने वाढवता येईल आणि फुटव्याची वाढ कुठल्या पद्धतीने करता येईल आणि फुटव्यांची संख्या जास्त करण्याची ट्रीटमेंट आम्ही दुसऱ्या सेटमध्ये किंवा दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये घेणार आहोत. तर आज मी तुम्हाला पहिली फवारणी कोणती करावी ही माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये आपण 19-19-19 100 ग्रॅम प्रतिपंपाला वापरावं आणि मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम प्रतिपंपाला वापरावं. त्यानंतर बायोझाईम हे टॉनिक आपण 30 मिली प्रतिपंपाला वापरावं. तर ह्या पद्धतीने ही पहिली फवारणी आहे. ही पहिली फवारणी आपण 20व्या दिवशी करावी. तर 20 दिवसापर्यंत आपला पहिला सेट किंवा पहिली ट्रीटमेंट ही कंप्लीट होते. 19-19 वापरल्याने ऊसामध्ये वाढ खूप छान पद्धतीने होते आणि मॅग्नेशियम आपण वापरल्याने पानामधील वाढ जी असते, ऊसाची पानं जी असतात त्या पानांची वाढ ही खूप छान पद्धतीनं होते. आणि बायोझाईम आपण वापरल्याने संपूर्ण कंप्लीट ग्रोथ म्हणतो आपण, संपूर्ण वाढ जी असते ती बायोझाईम वापरल्याने होते. तर ह्या पद्धतीनं ही 2 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर म्हणजे 19-19-19 मॅग्नेशियम सल्फेट ही आपण वापरावी पहिल्या फवारणीमध्ये. त्यानंतर आपण पहिलं टॉनिक जे आहे ते म्हणजे बायोझाईम हे वापरावं. ह्या पद्धतीनं आपण ही फवारणी, पहिली फवारणी आपण 20व्या दिवशी घ्यावी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर 20 दिवसापर्यंत आपण पहिला सेट कंप्लीट झालेला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या सेटमध्ये म्हणजे दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये फुटव्याची आळवणी कोणत्या पद्धतीनं आपण करावी ही माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ह्या पद्धतीनं आम्ही ह्या प्लॉटला 100 टन प्रति एकर उत्पादन घेण्याचं लक्ष्य आहे आमचं. 100 टन जे उत्पादन आहे ते आपण खूप इझी आपण ते कंप्लीट करू शकतो. तर वेळेत आपण सर्व ट्रीटमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला 100 टन हे इझी 100 टन घेणे हे काय मोठी गोष्ट नाही आहे. तर सर्व ट्रीटमेंट जर आपण वेळेत केलात तर आपल्याला 100 टन हे नक्की भेटतं. तर पहिला सेट रोपा सेट करून घेणे आहे. पहिल्या सेटची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. 3ऱ्या दिवशी आळवणी कोणत्या पद्धतीने करायची हा व्हिडिओ पण मी यूट्यूब चॅनलवरती आहे. आणि त्यानंतर पहिला लागवडीचा डोस हा कुठला द्यायचा ही माहिती पण मी यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे. तर आपण ती चेक करावी आणि ते आपण फॉलो करावं. तर ह्या पद्धतीनं आम्ही 100 टनाची ट्रीटमेंट ह्या प्लॉटला देणार आहोत. तर वेळोवेळी आपल्याला संपूर्ण माहिती मी स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.